तर ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का बसला। जेव्हा ऑपरेशन टायगर घडत होतं, त्याच्या घडामोडी सुरू होत्या, तेव्हा दिल्लीमध्ये मुंबईमध्ये सगळी कमान कोणी सांभाळली होती तर ती संजय राऊतांनी सांभाळलेली होती। शाब्दिक तोफ ते या सगळ्या खासदारांवरती डागत होते, तेव्हा अनेकांनी सवाल उपस्थित केला की आदित्य ठाकरे का समोर आले नाहीत। त्यावरती आता ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारेंनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक मध्ये एक स्पष्टीकरण दिलंय। सुषमा अंधारे काय म्हणाले आपण पाहूया। दिल्लीत सगळ्या घडामोडी होत आहेत, तर दिल्लीत कोणीतरी असणं गरजेचं होतं। अर्थात दिल्लीचं काम जे रोज बघतात, आमच्या संसदीय आणि आमच्या कायदेशीर सुद्धा बाबी जे रोज स्वतः हाताळतात, असे अनिल भाऊ दिल्लीत होते। संसदीय गटनेते असणारे अरविंद भाई दिल्लीत होते। तिसरे खासदार आमचे संजय राऊतजी ते पण दिल्लीत होते। ठीक आहे, 3 जण होते। याच्या उपर आदित्यजींनी सुद्धा दिल्लीत असलं पाहिजे असं जे भास्कर दादांना वाटतं ते पण काही फार गैर आहे असं नाही। ते मलाही वाटणं स्वाभाविक आहे, किंबहुना मलाही ते तसंच वाटतं की त्यांनी तिकडे असायला हवं होतं, पण तरीही ते इथे होते। पण त्यांच्या इथे असण्याची कारणं जेव्हा नंतर समजून घेतली तेव्हा ती लक्षात आली की ते का इथे होते, तर याच्यातले काही खासदार इथेच होते। उदाहरणार्थ ओमराजे इथेच होते किंवा संजय दिना इथेच होते। ते रात्रीच्या अंधारात गेले, सही केली आणि पुन्हा परत आले। तर तिथल्या खासदारांच्या बद्दल ते तिथे बोलतील आणि इथल्या खासदारांना इथे बोलता येईल का, इथे कन्व्हिन्स करता येईल का। त्यामुळे काही लोक तिकडे प्रयत्न करत होते, तर त्याच वेळेला काही लोक इथे प्रयत्न करत होते, इतकंच काय ते। तर सुषमा अंधारेंची कॉफी विथ कौशिकची संपूर्ण मुलाखत आज रात्री 8:30 वाजता एबीपी माझावरती पाहायला विसरू नका।